विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. माझं एकच टार्गेट आहे की तुमच्या मनात असलेली फिजिक्सची भीती दूर करायची आहे. सांगू का, पैकीच्या पैकी मार्क आपण मिळवणार आहोत. मग त्यासाठी केलं काय पाहिजे? मी सांगतो ते फॉलो करायचं तुम्हाला. बघा, न्यूमेरिकल बॅच सुरुवात करतोय आपण आजपासून. नक्की छान सुरुवात होणार आहे मला माहिती आहे. पण कुठं मुलांचं का फिजिक्स अवघड वाटतोय? याची कारण थोडी डिस्कस करूया आपण. याचं मेन कारण काय माहितीये का, की आपण एकाच न्यूमेरिकल वर फोकस करतो. ओके. पुस्तकातली सॉल्व्ह प्रॉब्लेम करतो, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम करतो आणि आपली अपेक्षा असते की ते प्रॉब्लेम आहेत तसे परीक्षेत आले पाहिजेत आणि मग दाखवतो तुम्हाला पैकीचे पैकी मार्क. काही चुकीचं नाहीये. पण हाच अप्रोच मी तुमचा बदलणार आहे, बदलून टाकणार आहे सगळं तुम्हाला मी. तर हे कसं काय सांगतो. पहिलं हे न्यूमेरिकल मला सॉल्व्ह करायचं आहे. पुस्तकातलं 1.1 आपण पुस्तकातले सगळे सॉल्व्ह प्रॉब्लेम, पुस्तकातले एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल भले ते एमसीक्यू मध्ये असतील, त्याचबरोबर पीवायक्यूज की जे कदाचित पुस्तकातले प्रश्न नसतील पण ते परीक्षेत आलेत, ते सगळं आपण घेणार आहोत. पण लगेच स्टार्ट करायचंय? बिलकुल नाही. हेच तर मला तुम्हाला सांगायचंय. मला तुम्हाला तुमच्याकडून ना बेसिक करून घ्यायचंय. सांगतो, ह्या एका प्रॉब्लेम साठी मी तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे आणि हे झाल्यानंतर एक पीवायक्यू घेणार आहे. एक एमसीक्यू घेणार आहे मी, लक्षात घ्या. आणि ते तुमच्याकडूनच सॉल्व्ह करून मला घ्यायचे आहे. मग करूया सुरुवात आजच्या लेक्चरला. पहिलं न्यूमेरिकल लगेच नाही सॉल्व्ह करून देणार आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मला सांगा, हा शब्द तुम्हाला माहिती आहे? डिस्प्लेसमेंट. ओके. डिस्प्लेसमेंट. पण मी तुम्हाला सांगतो, डिस्प्लेसमेंट साठी आपण यस नोटेशन वापरलंय. ओके. लिनियर डिस्प्लेसमेंट एका स्ट्रेट लाईन मध्ये. पण सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन मध्ये मला अँग्युलर डिस्प्लेसमेंट घ्यावी लागेल. ओके. लक्षात येतंय का बघा? पहिलं लिहून घ्यायचंय. हे डिस्प्लेसमेंट आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट. थीटा म्हणजे आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता मला सांगा, डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी जर आम्ही डिस्टन्स हा शब्द वापरतो. डिस्टन्स म्हणजे काय सांगा? स्पीड इंटू टाइम. मग हे म्हणजे काय सांगा? व्ही इंटू टी. झाला फॉर्म्युला तयार. एस इक्वल्स टू काय सांगा? व्ही इंटू टी. आता एस म्हणजे तुम्ही यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, बरोबर आहे. व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस, बरोबर आहे. पण सिंपल फॉर्म्युला काय? डिस्टन्स म्हणजे स्पीड इंटू टाइम. मग एनालॉगस क्वांटिटीज बघा ना, इकडं लिनियर वेलॉसिटी, इकडे येते अँग्युलर वेलॉसिटी. पण टाइम तेच येणार. हा फॉर्म्युला एवढा इम्पॉर्टंट आहे पुढे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, एसी सर्किट, तिथे तुम्हाला हा थीटा लागणारच आहे. थीटा म्हणलं की ओमेगा टी. थीटा म्हणलं की काय येणार? ओमेगा टी. मग चला पहिला एनालॉगस क्वांटिटीज कुठला आहे सांगा बघू. इकडं लिनियर वेलॉसिटी, इकडं अँग्युलर वेलॉसिटी. इकडं लिनियर डिस्प्लेसमेंट, इकडं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता थोडं 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 तुम्हाला समजावं लागलंय. आता मला सांगा, वर्क डनचा फॉर्म्युला काय रे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डनचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग रोटेशन मध्ये वर्क डनचा फॉर्म्युला काय येणार? मला फक्त एवढं हवंय की इकडं थीटा येते, तुम्ही मला सांगितलं पाहिजे. एस साठी अनालॉगस कोण आहे? थीटा. मग फोर्स साठी कोण आहे? टॉर्क. फोर्स साठी कोण आहे? टॉर्क. मग टॉर्कला थीटानं मल्टिप्लाय करा, वर्क डन मिळणार आहे. छान. पॉवरचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू वेलॉसिटी. पॉवरचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू वेलॉसिटी. आता मला सांगा, मग रोटेशनल मध्ये पॉवर काढायची असेल तर फोर्सच्या ऐवजी टॉर्क येणार की नाही? आता मला सांगा, मग लिनियर 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 मध्ये व्ही आहे, मग रोटेशनल मध्ये काय येणार आहे? ओमेगा. झाला की फॉर्म्युला तयार. म्हणजे मला सांगा, इकडं फोर्स असेल तर इकडं कोण येणार आहे? टॉर्क. ओके. अजून आहे सांगतो. इकडं लिनियर ऍक्सिलरेशन, इकडं अँग्युलर ऍक्सिलरेशन. इकडं ए, तिकडं कोण आहे सांगा? अल्फा. काहीही अवघड नाहीये. छान सुरुवात झालेली आहे. अनालॉगस क्वांटिटीज. इकडं जर मास असेल तर इकडं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचे प्रचंड न्यूमेरिकल्स मी घेणार आहे बरं का. त्यावेळेस तर अर्धा अर्धा तास मला फॉर्म्युला एक्सप्लेन करावं लागेल. मग एक गोष्ट लक्षात आली का? एका न्यूमेरिकल साठी मी एवढे एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. सगळं बेसिक सांगतोय. पण मी अजून ते कन्सेप्ट केलं नाही, मला अजून ते आलं नाही, मला ते हे येत नाही. नाही. समजून घ्यायचं. या सगळ्या अनालॉगस क्वांटिटीज लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. फॉर्म्युले क्लिअर कट येणार आहेत. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट पार्ट आहे 9th पासून. मग फोर्सच्या ऐवजी टॉर्क घ्या, डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी अँग्युलर डिस्प्लेसमेंट घ्या. फोर्स इंटू वेलॉसिटी, टॉर्क इंटू ओमेगा करा. आणि मी तुम्हाला सांगतो, क्लिअरली लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. हा प्रॉब्लेम 2025
बोर्ड एक्झाम मध्ये याच्यावर बेस न्यूमेरिकल आलं होतं, तेही थोडं थोडं नाही 3 मार्काला. त्यातही टॉर्क डायरेक्टली त्यांनी दिला होता आणि थीटाच्या ऐवजी 4 रिव्हॉल्युशन दिलं होतं. हे पण एक्सप्लेन करतो. बघा, एक रिव्हॉल्युशन झाली की थीटाची व्हॅल्यू 2 पाय येणार ना, बरोबर आहे. 2 रिव्हॉल्युशन झाले की थीटाची व्हॅल्यू 4 पाय येणार. याचा अर्थ थीटा काढण्यासाठी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्सला 2 पाय न मल्टिप्लाय करायचंय. मग मला सांगा बघू, नंबर ऑफ रिव्हॉल्युशनला 2 न मल्टिप्लाय केलं की थीटा मिळते. ओके. मग नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स मला काढायचे असतील, कारण आपल्याला तेच काढायचे आहेत. त्यावेळेस तुमचा जो थीटा येईल त्याला 2 पाय न डिवाइड करायचं आहे. चला, बेस्ट सुरुवात झालेली आहे. मी स्क्रीन पासून थोडंसं बाजूला सरकतोय. हे लिहून घ्या. ओके. मग मी असं इमॅजिन करणार आहे, तुम्ही आता हे लिहून घेतलंय म्हणून. ओके. ओके. बघा, पुन्हा बाजूला सरकतो. व्हिडिओ पॉज करा. स्क्रीनशॉट घेता येणार नाही तर. ओके. चला, आता मेन. आता शांतपणे लक्ष द्या. मला सांगा, व्ही इक्वल्स टू यू प्लस एटी, हेच तुम्ही बोलत होता ना? व्ही इक्वल्स टू यू प्लस एटी कायनॅमेटिक इक्वेशन. चला, व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. आपण फायनलला ओमेगा 2 म्हणूया बरं का, आणि इनिशियलला ओमेगा 1 म्हणूया. काही फरक पडत नाही. आता मला सांगा, ए म्हणजे लिनियर ऍक्सिलरेशन, मग त्याच्याऐवजी मी लिहिणार अल्फा इंटू टी. झालं का पहिलं इक्वेशन तयार? गरज लागणार आहे याची. बरं, दुसरं इक्वेशन. एस इक्वल्स टू काय सांगा? युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. सांगा बघू, एस म्हणजे कोण येणार आहे? थीटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ओमेगा 1 टी. ए च्या ऐवजी अल्फा आणि इथं टी स्क्वेअर. झालं की दुसरं पण इक्वेशन तयार रोटेशनल साठी. तिसरं इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. जेव्हा टाइमच दिला नसेल तेव्हा मला हे इक्वेशन वापरावं लागेल ना, ए एस. सांगा, फायनल साठी आपण ओमेगा टी वापरलाय, इनिशियल साठी ओमेगा 1 वापरले. ए च्या ऐवजी अल्फा येणार, एस च्या ऐवजी थीटा येणार. झालं की करा प्रॅक्टिस. चला, याची पण वेळ लावायचा, माझं ऐकायचंय. तुम्ही लक्षात घ्या. मला तुम्ही म्हणा सर द्या की तो पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, आतापर्यंत लेक्चर संपलं सुद्धा असतं. नाही, मन लावून करायचंय आपल्याला. आता मेन काय, व्हिडिओ पॉज करून तुम्हाला हे सगळं करायचंय. बघा बघू, मी सांगितलं तुम्हाला आठवतंय का? लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, इकडं ऍक्सलरेशन ए, इकडं अल्फा. आणि चला, हे पण राहिलं आपलं. व्ही इक्वल्स टू, बघा आता बघा, व्ही बार इक्वल्स टू ओमेगा बार क्रॉस आर बार आहे बरं का. ओके. अरे रे, थांबा एक मिनिट. हा, ओके, मला एवढं डिलीट करू. हा, आणि टॉर्क काढण्यासाठी मात्र आर बार क्रॉस एफ बार आहे. अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी आर बार क्रॉस पी बार आहे बरं का बाळांनो. आर बार क्रॉस पी बार आहे. तसंच तुम्हाला सांगतो, पण थांबा, हे इकडं क्रॉस आहेत बरं, सगळे क्रॉस आहेत. ओके. मग ए अल्फा बार काढण्यासाठी तिथं मात्र ए बार क्रॉस आर बार आहे. डोक्यात घ्या, टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटमला आर बार अगोदर आहे, व्ही आणि अल्फाला आर बार नंतर आहे. क्रॉस प्रोडक्ट आहे, तिथं कॉम्पिटेटिव्ह नाहीये, क्रम महत्वाचा आहे. पण वर्क डन स्केलर प्रोडक्ट आहे, पॉवरला स्केलर प्रोडक्ट आहे. आलं का? डॉट प्रोडक्ट आहे तो डॉट प्रोडक्ट, आणि बाकीचे क्रॉस प्रोडक्ट. अरे लिहा नाही फॉर्म्युले सगळे, पण थांबा ना, यासाठी मला सेपरेटली घ्यावं लागणार आहे. ओके. हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. जरा थोडस सांगतो, थोडस. जर टॉर्क झिरो असेल तर एलचं डेरिव्हेटिव्ह झिरो येतं. डीएल बाय डीटी म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतं. जर टॉर्क झिरो घेतलं तर डीएल बाय डीटी झिरो आलं. ओके. डेरिव्हेटिव्ह झिरो केव्हा येतं माहितीये का? जेव्हा ती टर्म कॉन्स्टंट असेल तेव्हा. मग थोडं क्लिक होतंय का बघा. जर एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नसेल तर अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. हाच आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. 2025 च्या बोर्डच्या एक्झाम मध्ये 2 मार्काला तो विचारण्यात आलेला आहे. स्टेटमेंट होतं रे. टॉर्क ऍक्ट होत नसेल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट. टॉर्क ऍक्ट होत नाही, याचा अर्थ टॉर्क झिरो आहे, याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह झिरो, म्हणून तर यल कॉन्स्टंट. पण नंतर निवांत होणार आहे ते बरं का. मग आता मला असं वाटायला लागलंय, आपण आता पहिल्या न्यूमेरिकल कडे वळायला काय हरकत नाही. पण थांबा की, ह्याच्या टर्म्स आहेत त्या बघूया ना थोडस आपण. ओमेगा, अँग्युलर व्हेलॉसिटी. माझ्या हाताकडे बघा, माझ्या बोटांकडे बघा. माझी बोट मी अशी घेतोय. ओके, अँटी क्लॉकवाईज समजा. अंगठा कुठे आहे? वरच्या दिशेनं. बघा ना, अंगठा कुठे आहे? वरच्या दिशेनं. म्हणजे हा राईट हँड थंब रूल आहे. थंब डायरेक्शन ऑफ ओमेगा इंडिकेट करतोय. पण असं केलं तर थंब कुठे आहे? खाली. बस, आता रूल, राईट हँड रूल लक्षात आलाय. ओमेगाची डायरेक्शन लक्षात येते का तुम्हाला? ओके, नेक्स्ट पॉइंट आता. टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे ही, बरोबर आहे. आणि ती व्हेलॉसिटी
ह्या ऍक्सिलरेशनला डायरेक्टली नेहमी ऍक्सिलरेशन टुवर्ड सेंटर आहे, सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा टुवर्ड सेंटर आहे, आणि हा फोर्स आणि हे व्ही याच्यामध्ये थिटा आहे 90. मला सांगा, एमसीक्यू घ्यायला लागलोय मी, एफ बार डॉट एस बार आणि एफ एस कॉस थिटा असतो, कॉस थिटा. मला सांगा, इथं या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट होले, इकडे फोर्स ऍक्ट होतोय, दोघांच्या मध्ये अँगल 90 आहे, कॉस 90 झिरो असतो. त्यामुळे सर्क्युलर मोशन मध्ये वर्क डन ऑलवेज झिरो असतं. नोट डाऊन करून घ्या, परीक्षेत आलेली पीवायक्यू आहे. विच ऑफ द फॉलोइंग आता मी विचारत बसत नाही. इन सर्क्युलर मोशन वर्क डन इज झिरो उत्तर येणार आहे. ओके, मग ह्या डायरेक्शन तुम्हाला कळायला करे. रेडियस वेक्टर आउटवर्ड लाईन बघा, लिहून घ्या. हे इकडे आहे. आता हा असा चाललाय म्हणजे ओमेगा बाहेर येणार आहे, इकडे ओमेगा इकडे येणार आहे, व्हेलॉसिटी इकडे येणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता इथं बघा, इथं इथं काय आहे रे, ओमेगा आणि अँग्युलर ऍक्सलरेशन एकाच डायरेक्शन मध्ये आहेत, मी इथं वेगळ्या डायरेक्शन मध्ये आहेत. हा काय प्रकार आहे सांगतो. स्पीड इन्क्रीज होते, दोघांची डायरेक्शन सेम येणार आहे. इथे स्पीड डिक्रीज होत आहे, तेव्हा डायरेक्शन डायरेक्शन अल्फा निगेटिव्ह येणार ना त्या केसमध्ये, त्यामुळे त्याची डायरेक्शन अपोजिट येणार. ओके, आता इथं पण बघा, आता ही अशी डायरेक्शन आहे, पण तुम्ही जर वेगळ्या डायरेक्शन मध्ये अल्फाचं, हे अल्फा असेल वेगळ्या डायरेक्शन मध्ये, तर हे त्या डायरेक्शन मध्ये अलाइन होतंय. आता हे तुम्ही वाचून काढा. माझं टार्गेट काय आहे, की मला घ्यायचंय, आता चला पहिलं न्यूमेरिकल सांगतो. पहिलं न्यूमेरिकल मी घेऊन दाखवतो तुम्हाला, पण समजून घ्या दिलंय काय बघा. फॅन सुरुवातीला रोटेटिंग आहे 90 आरपीएम, म्हणजे एक काम करूया, नाही थांबा, पहिल्यांदा आपण लिहायचा गिव्हन डाटा. मी माझ्या स्वतःच्याच बदल करणार आहे आता. मला प्रेझेंटेशन छान हवंय, बोर्डसाठी आपण करतोय, प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे, पण त्याचा वापर आपण एमसीक्यू साठी पण करणार आहे. गिव्हन मध्ये काय दिलंय, की N1 जी पहिली फ्रिक्वेन्सी आहे ती आरपीएम, पण मला रिव्हॉल्युशन पर मिनिट नको आहे, त्याला मी 60 न डिवाइड करतो, 0 ला 0 कॅन्सल करा, इथं 1.5 येईल. तुम्ही त्याला हर्ट्स लिहू शकता किंवा रिव्हॉल्युशन पर सेकंड लिहू शकता. ओके, N1 मिळालं गिव्हन डाटामध्ये. इट स्टॉप्स आफ्टर 21 रिव्हॉल्युशन, म्हणजे सांगू का तुम्हाला मी, म्हणजे ओमेगा 2 झिरो रेडियन पर सेकंड. ओमेगा 2 किती आहे, 0 रेडियन पर सेकंड. कॅल्क्युलेट द, आणि थांबतोय 21 रिव्हॉल्युशन नंतर, थांबतोय कधी तो 21 रिव्हॉल्युशन मध्ये. त्यामुळे थिटा काढण्यासाठी एक काम करू, आपल्याला थिटा कुठं दिलंय, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन दिलेत ना, जे दिले ते लिहूया आपण. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन 21 दिलेत बघा, ठीक आहे. आणि आता त्यांनी काय दिलंय, इट स्टॉप्स, कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट. ठीक आहे, म्हणजे गिव्हन नंतर मी टू फाइंड लिहिणार आहे, टी इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. हा, गिव्हन नंतर टू फाइंड लिहा ना, बोर्डच्या एक्झामला असतो वेळ, सीईटी साठी शॉर्टकट आपण वापरणार आहे, पण इथं लिहायला काय जातंय, टू फाइंड. त्याच्यानंतर मी लिहिणार आहे फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे ते. आता मी तुम्हाला सांगतो, फॅन स्विच ऑफ केल्यानंतर स्पीड इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार आहे, डिक्रीज होणार आहे. याचा अर्थ काय, अल्फा निगेटिव्ह असणार आहे. मग मला अल्फा दिलंय का, नाहीये, टाइम तर फाइंड आउट करायचं, मग मला 2 वेळा अल्फाच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. मग मी अल्फाचा फॉर्म्युला लिहिणार आहे, ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी, आणि मी अजून अल्फाचा फॉर्म्युला लिहिणार आहे, समजून घ्या बघा, ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू थीटा. आता हे कसं आलं बघाच इक्वेशन, अरे पुसलं का रे मी इक्वेशन, ते आहे ना. मला अल्फा काढायचे असेल तर प्लस काय करा, मायनस, आणि पहिला असं होणार, ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर ट्वाइस अल्फा थीटा. मग हे जे ओमेगा 2 चा स्क्वेअर मायनस ओमेगा 1 चा स्क्वेअर 2 थीटा दॅट इक्वल्स टू अल्फा आलं ना. मग तेच मी इथं लिहिलंय. ओके, आता कॅल्क्युलेशन्स, कॅल्क्युलेशन मध्ये पहिल्यांदा ओमेगा 1 काढूया, त्याचा फॉर्म्युला आहे 2 पाय N1, म्हणजे हा सुद्धा फॉर्म्युला युज करायचा आहे आपल्याला, ओमेगा इक्वल्स टू 2 पाय. हा सेक्शन परीक्षेत लिहिला नाही तरी चालेल बरं का, फॉर्म्युला टू बी युज, डायरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेशन म्हटलं तरी चालू शकते, काही इश्यू नाहीये. मग आता बघा, हे 2 पाय आणि N1 ची व्हॅल्यू आहे 1.5, म्हणजे येणार 3 पाय ऍट एनी कॉस्ट. इथं रेडियन पर सेकंड लिहा रे बाळानो, तुम्ही विसरताय, चुकताय, तुम्ही लिहा. चला आता मेन कॅल्क्युलेशनचा पार्ट आपण करूया. आपण मेन कॅल्क्युलेशनच्या पार्ट मध्ये मला हे लिहायचं आहे. मग देअर फोर मी असं लिहितो बघा, समजून घ्या. ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू थीटा. ओके,
2 into theta that equals to ओमेगा 2 minus ओमेगा 1 upon t. चला व्हॅल्यू पुट करा. ओमेगा 2 ची व्हॅल्यू 0 आहे. ओमेगा 1 ची व्हॅल्यू आहे 3 पाय. मग त्याचा स्क्वेअर येणार आहे 9 पाय स्क्वेअर. हे थीटा काढायचं राहिलं बरं का. ऍक्च्युली थीटाचा फॉर्म्युला काय असतो सांगतो. थीटा इक्वल्स टू 2 इंटू नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. मग 21 रिव्हॉल्युशन झालेत. त्याला आपण 2 पाय न मल्टिप्लाय करा. दॅट इक्वल्स टू ओमेगा 2 0 आहे. ओमेगा 1 ची व्हॅल्यू आहे 3 पाय आणि अपॉन टी. आता मी तुम्हाला याच्या पुढचं होमवर्क देणार आहे. तुम्ही सॉल्व्ह करायचे. तुम्ही हे सॉल्व्ह करायचं आहे. पण आता मी हे फॉर्म्युले इरेज करतोय बरं का, लक्षात घ्या. ओके. पण मी तुम्हाला सांगतो. बाजूला सरकतोय. तुम्ही वाटलं लिहिलं नसतं तर पहिले पॉज करून लिहून घ्या बरं का, लक्षात घ्या. ओके. आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला जायचंय. काय ह्या स्टेपला काय आलो तरी आपण मायनसला मायनस कॅन्सल करूया आणि मी लिहितोय तर 9 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय. आता मला थोडंसं बघा पेज चेंज करताना असाच प्रॉब्लेम होतो. डिवायडेड बाय 2 into 21 into 2 pi that equals to 3 pi upon 2. ओके. ऐका आता सांगतो ते लक्ष द्या व्यवस्थित. हा जो पाय आहे तो या स्क्वेअरला कॅन्सल होईल. पुन्हा हा पाय या पायला कॅन्सल होईल. ओके. हे टी जाऊ दे इकडं. हे 3 into 2 into 21 into 2 इकडं जाऊ देत आणि हे 9 इकडे येऊ देत. ओके. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 1 जा 3 7 जा. मग 3 आणि 2 टू जा 4 आणि इथं 28 सेकंद येणार. मग फायनली आन्सर तुम्ही द वर्ड तुम्ही ऐकल्याचं देअरफॉर फॅन विल स्टॉप आफ्टर 28 सेकंद. सांगा बघू. हा जो प्रश्न आहे तो क्लिअर झाला की नाही आपल्या. पुस्तक बघा असंच केलंय पण पुस्तकातले एक्सप्लेनेशन करेक्ट नाही आहेत म्हणून तर मला ही बॅच तयार करावी लागते. आता तुम्ही म्हणा सर एका प्रॉब्लेमला एवढा वेळ दिला पाहिजे. नुसता एक प्रॉब्लेम झाला नाही आपला. मी तुम्हाला बोललोय बोर्डचा प्रॉब्लेम इथं आला होता. पुस्तकात एक सॉल्ड प्रॉब्लेम आहे 1.8 काढून बघा. पॉवरचा आहे तो फॉर्म्युला. इझी आहे पण मी हळूहळू परफेक्ट तुमचं घेणार लक्षात घ्या. मग आता डायरेक्टली मी तुम्हाला एमसीक्यू कडे घेणार. आता एमसीक्यू म्हटल्यावर गिवन टू फाइंड कॅल्क्युलेशन्स नाही डायरेक्ट आन्सर लाईन. A ceiling fan is switch off. अँग्युलर व्हेलॉसिटी फॉल्स टू हाफ. म्हणजे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी पहिला जे होती त्याच्या हाफ होते. मग ते करत असताना थीटा 1 ची व्हॅल्यू 36 इंटू 2 पाय रेडियन येते. थीटा काढताना जेवढे रिव्हॉल्युशन असतील त्याला 2 पाय ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. आलं का एवढं? बरं अजून त्यांनी विचारलं की थांबेपर्यंत बिफोर कमिंग टू रेस्ट किती रिव्हॉल्युशन होतील. मग मी तुम्हाला सांगतो. टाइम दिलाय का? नाहीये. मग 3 कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये असं इक्वेशन सांगा रोटेशन साठी. टाइम दिला नाहीये. वापरूया की तो. म्हणजे काय येणार बघा. ओमेगा 2 चा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ओमेगा 1 चा स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा थीटा 1. ओमेगा 2 ची ही व्हॅल्यू टाका त्याचा स्क्वेअर करा. मग ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन 4 होणार. याचा स्क्वेअर होणार बरं का. हे प्लस इकडे आणा मायनस होतील ओमेगा 1 स्क्वेअर. हा आणि थीटाची व्हॅल्यू टाका 72. ओके. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1/4 -1 म्हणजे -3/4. मग -3/4 ओमेगा 1 स्क्वेअर इंटू 2 इंटू 72 पाय. चला ही व्हॅल्यू झाली अल्फाची. तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला अल्फाची व्हॅल्यू 2 वेळा काढायची आहेत. नगाशी पण आपण तेच केलं. म्हणजे टेक्स्टबुक प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर पीवायक्यू जमतायत. मग कसं फॅनची गणित. नुसतं फॅन नाही. रोटेटिंग ऑब्जेक्ट म्हणजे डिस्क असेल काही असेल डोकं वापरता आलं पाहिजे. चला आता पुन्हा मी काय लिहितोय बघा. आता लिहितोय मी ओमेगा 3 चा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ओमेगा 2 चा स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा थीटा 2. थांबणार आहे तो. आता थांबणार आहे म्हणजे ओमेगा 3 काय येणार आहे 0. ओमेगा 2 मला माहिती आहे. मग मी ओमेगा 1 स्क्वेअर बाय 4 करतोय. अल्फा ही अल्फाची व्हॅल्यू इथं टाकली तरी चालेल बरं का. पण राहू दे ना मी काय करतोय माझी आयडिया बघा थीटा 2. हे प्लस मायनस करतोय. म्हणजे मायनस ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन 4. इकडं मी 2 इंटू थीटा 2 करतोय आणि दॅट इक्वल्स टू अल्फा आलं रे बाळानो. दॅट इक्वल्स टू कोण आलं अल्फा. मग मला ही अल्फाची व्हॅल्यू आहे ना. ह्यात असं पाहिजे होतं की हे कॉपी करून नेक्स्ट पेजवर घेता यायला पाहिजे होतं. आणि ही जी अल्फाची व्हॅल्यू जर मी कम्पेअर केली तर ओमेगा 1 स्क्वेअरला ओमेगा 1 स्क्वेअर कॅन्सल होणार आहे आणि मला थीटा काढता येणार आहे. जरा मला बघून लिहू दे बरं का नेक्स्ट ह्याच्यात बरं का. मायनस ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन 8 लिहितो थीटा 2. मायनस ओमेगा 1 स्क्वेअर 8 थीटा 2 दॅट इक्वल्स टू -3 ओमेगा स्क्वेअर 3 ओमेगा 1 स्क्वेअर
8 इंटू 72 पाय. 8 इंटू 72 पाय. आता मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. ओमेगा 1 स्क्वेअरला ओमेगा स्क्वेअर, मायनसला मायनस कॅन्सल, 8 ला 8 कॅन्सल, लक्षात घ्या. 3 ने डिवाइड केल्यावर 24 आन्सर येईल. ओके, म्हणजे मला θ2 मिळालं 24 पाय. अरे नंबर ऑफ रिव्होल्युशन्स मिळायला विचारलंय. मग नंबर ऑफ रिव्होल्युशन काढण्यासाठी थीटाला 2 पायनं डिवाइड केलं पाहिजे. मग 24 पायला 2 पायनं डिवाइड करा, 12 आन्सर येणार आहे. अवघड आहे. हे थोडंसं अवघड आहे, मी मान्य करतोय बरं का. पण आता पहिलं लेक्चरच्या एंडला तुम्हाला होमवर्क देऊनच बास करणार आहे. मग त्याचा टेबल परफेक्ट करा बरं का. तुम्हाला अॅनालॉगस क्वांटिटी सांगता आल्या पाहिजेत. परफेक्ट सांगता आल्या पाहिजेत, लक्षात घ्या. आणि मग लगेच आपल्याला 1.1 आत्ताशी झालंय. मग मला 1.2, 1.3 ओळीनं जायचंय. एक्झरसाइज मधलं पण घ्यायचंय. मग तुमचा कॉन्फिडन्स एकदम हायर लेवलला असणार आहे. ठीक आहे? मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. ऑल द बेस्ट.